मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हे ट्विट केलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलंय। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे आणि मुंबईचा महापौर मराठी होणार तर खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार। पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीमध्ये उतरणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। राजकीय वर्तुळातून ही महत्त्वाची बातमी आहे। विजय संकल्प मेळावा भाजपचा झाला, यामध्ये महापौर हा मराठीच असणार, मराठींचाच विचार करणारा असणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावर आता संदीप देशपांडे यांनी या टीकेला उत्तर दिलेलं आहे। तर मुंबईचा महापौर हा मराठी होणार असं देशपांडे म्हणतात, मात्र त्याचबरोबर खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार असंही त्यांनी म्हटलंय। तर पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीमध्ये उतरणार असं संदीप देशपांडे म्हणाले। आणि याच राजकीय बातमीवर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, मनसेकडून संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया आली आहे। खरं तर विजय संकल्प मेळावा झालेला होता भाजपचा, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल असं म्हटलेलं होतं, मात्र संदीप देशपांडे म्हणतात की मराठीच असणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। एक कुठेतरी हिंदी मराठी राजकारण यामध्ये येतंय की काय, अशा प्रकारे खरं तर ही प्रतिक्रिया आहे। काय नेमके सगळे संकेत आहेत? अनुपमा, 2 दिवसांपूर्वी मुंबईमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडलेला होता आणि त्यामध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी टीका केली होती की जर मुंबईची सत्ता विरोधकांच्या हातात दिली तर मुंबईचा महापौर खान होईल, अशी टीका त्यांनी अर्थात उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेली होती। उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला आता थेट मनसेकडनं भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। संदीप देशपांडे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी ट्विट करत खरं तर भाजपला या टीकेचा उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। फडणवीस यांनी टीका अर्थात उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेली होती, त्यांच्या हातात आपण जर सत्ता दिली तर खान महापौर होईल, तर त्यालाच उत्तर म्हणून मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार, मतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरणार, अशा आशयाचं ट्विट करत आता संदीप देशपांडे यांनी भाजपला उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आणि दोन्ही भावांमध्ये जी जवळीक आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून, त्याचंच एक पाऊल आपण पाहतोय की आता ठाकरेंवरती केलेल्या टीकेला मनसेकडे खरं थेट उत्तर देण्यात येते। त्यामुळे आता आगामी दिवसामध्ये ज्या चर्चा सुरू होत्या की ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती, तर त्याचाच एक परिणाम आपण म्हणू शकतो आणि आता दोन्ही पक्ष हे अर्थात एकत्रित या निवडणुकीला सामोरं जातात का, असा एक सवाल आता उपस्थित खरे एकंदरीतच मुख्यमंत्र्यांनी घणाघाती टीका ठाकरे बंधूंवर केली होती, ठाकरे ब्रँडवर केली होती आणि संदीप देशपांडेंचं या एकंदरीतच सगळ्या टीकेला उत्तरे मराठी अमराठी वाद जो मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हा सुद्धा संवेदनशील मुद्दा खरं तर या टीकेमधून छेडला गेलेला आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तर नेमकं मुख्यमंत्री काय म्हणालेले होते तेही आपण बघितलं। तर मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होईल असं म्हटलेलं होतं आणि त्यावर संदीप देशपांडेंनी टीकेद्वारे हे प्रत्युत्तर दिलंय।